नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ते भरती निघालेली आहे. आपल्याकडे PDF आहे, 5 मिनिटात आपण समजून घेऊया. इथे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे. ऑलरेडी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट असणार आहे 15 ऑक्टोबर 2024. पण वेगवेगळ्या पदांसाठी इथे एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, नोकरीचा प्रकार काय असणार आहे, त्यानंतर इथे वयोमर्यादा, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत, वेतन, ही सर्व माहिती आपण व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. या रिलेटेड संपूर्ण माहिती असणार आहे, सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात आणि जे नवीन योजना असतात त्याची सर्व माहिती इथे असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. इथे वेगवेगळे पद आहेत, 1 बाय 1 चेक करूया. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ॲज अ हिंदी ट्रान्सलेटर इथे एक पद आहे. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट कन्सोल ऑपरेटर इथे एक पद आहे. त्यानंतर इथे टेक्निकल असिस्टंट ज्युनियर ड्राफ्टमॅन, त्यानंतर इथे स्टुअर्डसाठी आहे स्टेनोग्राफर, इलेक्ट्रॉनिक्स, IT CSE असे वेगवेगळ्या पदांसाठी इथे जॉब अपडेट असणार आहे. एज्युकेशन क्रायटेरिया 1 बाय 1 चेक करून घेऊया. असिस्टंट सेक्शन ऑफिसर हिंदी ट्रान्सलेटरला एक जागा आहे, OBC थ्रू इथे रिझर्वेशन आहे. पे स्केल 29,200 to 92,300 असणार आहे. आणि इथे एज्युकेशन क्रायटेरिया बॅचलर्स डिग्री इन हिंदी पाहिजे आहे, पण इथे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी प्लस एक्सपिरियन्स लागणार आहे. इथे मेन्शन केलेलं आहे बघा, 5 years एक्सपिरियन्स इन ट्रान्सलेशन इन सेंट्रल ऑटोनॉमस बॉडीज असं सांगितलेलं आहे. आणि एज क्रायटेरिया 35 वर्षापेक्षा जास्त असू नये. सेकंड जे पद आहे टेक्निकल असिस्टंट कन्सोल ऑपरेटर, एक जागा आहे, EWS. पे स्केल 29,200 म्हणजे 29,200 to 92,300 असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्येक पदांसाठी इथे एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे. त्या तुम्ही पदानुसार चेक करू शकता की इथे एक्सपिरियन्स लागणार आहे का नाही. इथे एज्युकेशन क्रायटेरिया BE किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग और IT चालणार आहे. 5 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि नॉट एक्सेडिंग 35 years, 35 yearsपेक्षा जास्त एज असू नये. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट ज्युनियर ड्राफ्ट्समॅन एक जागा आहे, SC साठी रिझर्वेशन आहे. सेम सॅलरी आहे, म्हणजे 29,200 to 92,300 पर्यंत. 10 years ऑफ एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. BTech किंवा BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आहे. सेम 35 yearsचं एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. तुम्ही प्रत्येक पदासाठी चेक करू शकणार आहात. एज्युकेशन तुम्ही इथे क्रायटेरिया बघू शकता. इंजिनिअरिंग आहे, बॅचलर्स डिग्री आहे, IT मधून आहे, सिव्हिलमधून आहे. वेगवेगळ्या पदांसाठी इथे सिलेबससुद्धा मेन्शन केलेला आहे. ॲज ए सिनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट स्टेनोग्राफर असेल तर इथे सांगितलेलं आहे बघा, एक्झाम ड्युरेशन होऊन जाणार आहे. प्रत्येकाचं सिलेबस दिलेलं आहे, तुम्ही चेक करायचं आहे. इथे जी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, प्रत्येकाचे PDF आहे, म्हणजे तुम्हाला ॲज अ टेक्निशियन फेस IT CSE साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला ही सर्व माहिती पाहिजे आहे. सिलेबस फॉर द रिटर्न टेस्ट म्हणजे इथे सिलेक्शन प्रोसिजर आहे ते रिटर्न टेस्टद्वारा होणार आहे. त्यानंतर इथे फिजिकल टेस्ट आणि स्किल टेस्टसुद्धा होणार आहे. तुम्हाला त्यानुसार स्टडी करून तयारी करायची आहे. 15 ऑक्टोबर 2024 हे तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता ही लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. नोकरीचे ठिकाण चेन्नई असणार आहे. ही परमनंट जॉब असणार आहे, टेम्पररी जॉब नाही, परमनंट जॉब असणार आहे. अर्जाची फी 500 रुपये असणार आहे. प्रत्येक पदानुसार इथे वेगवेगळे एज्युकेशन क्रायटेरिया असणार आहे. जनरल OBC EWSला 500 रुपये फी, SC ST PWDला 300 रुपये फी असणार आहे. वेतनसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. प्रत्येक जे पद असणार आहे त्याच्या खाली तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, मेन्शन केलेलं आहे. आता असिस्टंट सेक्शन ऑफिसर हिंदी ट्रान्सलेटर दिले ते तिथे मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला प्रत्येकाचे जे एक्सपिरियन्स किती लागणार आहे किंवा एसेन्शियल क्वालिफिकेशन एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.